5 तारखेच्या मोर्चाकडे राजकीय दृष्ट्या पाहत नाही, मोर्चातून राजकीय ध्रुवीकरणाची शक्यता नाही, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. हिंदीच्या विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चा करणार, मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे, पहिलीपासून हिंदी सक्ती करायला अजित पवारांचा विरोध. महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा कुटील डाव हाणून पाडू, मराठीचा गळा घोटू देणार नाही, हिंदी सक्ती विरोधात हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मोर्चा, मनसे आणि ठाकरे सेनेचा एकत्र मोर्चा. ठाकरे सेनेकडून राऊत वरुण सरदेसाईंवर जबाबदारी, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंवर जबाबदारी. मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचं वक्तव्य. आईने मला मराठीत संस्कार दिले, मी तेच बोलणार. अशोक उईकेंच्या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. भाषेच्या आडून राजकारण करणं चुकीचं, आमदार सत्यजित तांबेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मात्र त्यासाठी अनिवार्यता सक्ती नको, हिंदी सक्ती विरोधात सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया. उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. आज संध्याकाळी अधिवेशन पूर्व चहापान कार्यक्रम. चहापान कार्यक्रमानंतर रात्री कॅबिनेट बैठक होणार. बैठकीनंतर होणार मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. महाविकास आघाडीची आज बैठक. पावसाळी अधिवेशन निमित्त महाविकास आघाडीची बैठक. अंबादास दानवेंच्या शिवालय बंगला येथे बैठकीचं आयोजन. हिंदी सक्ती विरोधात आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. 5 जुलैला मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात होणार बैठक. नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. हिंदी नाही इतिहास सक्तीचा करा, जितेंद्र आव्हाडांची मागणी. मंत्री मंगलप्रभात लोढांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आव्हाडांचा आरोप. भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा आणि राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम घोषित. आज राज्य परिषद सदस्यांची घोषणा, तर उद्या प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार. बारामतीतील एका कार्यक्रमानिमित्त पवार काका पुतण्या आज एकाच मंचावर येणार. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित. कार्यक्रमाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते. हिंदी भाषा सक्ती विरोधात मराठी समन्वय समितीची आज जाहीर सभा. सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली अंतरवाली सराटीत राज्यव्यापी मराठा बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक. यवतमाळमध्ये आमदार बबनराव लोणीकरांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. पुसद येथे लोणीकरांच्या फलकाला जोडे मारत आंदोलन. परभणीत आज असदुद्दीन ओवेसींची जाहीर सभा. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन. इम्तियाज जलील सभेला उपस्थित राहणार. मुंबईत भाजप घेणार वॉर्डनिहाय आढावा. मुंबई पालिका निवडणूक संचालन समितीची घोषणा. एकूण 27 सदस्यांकडे जबाबदारी. हिंदी विरोधाच्या नावाने उर्दू सक्तीची मागणी करतील, नितेश राणेंची ठाकरेंवर टीका. ठाकरे बंधूंचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा. आमदार रवी राणांची ठाकरे बंधूंवर टीका. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दरबारात, रवी राणांची टीका. ठाण्यात आनंद दिघेंचा किंग साईज पुतळा उभारणार. आनंद दिघेंचा 43 मीटर उंच पुतळा उभारणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. संविधानाची प्रस्तावना बदलता येत नाही. इंदिरा गांधींनी संविधानात अनेक बदल केले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आणीबाणीवर मोठं विधान. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत काम करणार नाही. हर्षल सुर्वे यांच्या पक्षातील वरिष्ठांना थेट इशारा. रविकिरण इंगवलेंच्या नेतृत्वाखाली काम करायला हर्षल सुर्वेंचा नकार. रोहन सुरवसे पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश. नुकताच दिलेला काँग्रेस पक्षाचा राजीनामा. पुण्यात काँग्रेस पक्षात असताना केलेली लक्षवेधी आंदोलनं. नांदेड शहरात झळकली शिवसेना आणि मनसे पक्षाचे एकत्रित बॅनर. बॅनरच्या माध्यमातून 5 जुलैला मुंबईत होणाऱ्या हिंदी सक्ती विरोधात मोर्चात सहभागी होण्याचं केलं आवाहन. जसं बुडत्याला काठीचा आधार, तसं ठाकरे बंधूंना एकमेकांचा आधार. राजू वाघमारेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा. मध्यस्थीसाठी राऊतांची गरज लागते, तर हे भाऊ कसले, राजू वाघमारेंचा सवाल. उत्तर भारतीयांना तामिळ शिकायला सांगा. अमित शहांना द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधींचे प्रत्युत्तर.
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट, 4 वर्षात पटसंख्या 37,000 घटली. ठाण्यात प्रो गोविंदा लीग सीझन 3 ला सुरुवात. निमंत्रित संघांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार. आज गोविंदा पथकात पात्रता फेरी होणार. चंद्रपूरमध्ये केवळ 11% वाहनांना लावली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. 15 ऑगस्टपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत. गडचिरोलीत नगर परिषदेतील कचऱ्याच्या गाड्यांना नंबर प्लेटच नाही. स्वच्छतेचा कंत्राट अमरावतीच्या संस्थेकडे. हा नगर परिषदेचा बेजबाबदारपणा की कंत्राटदाराचा, नागरिकांचा प्रश्न. बुलढाण्यात संग्रामपूर तालुक्यात पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने टाकली घाण. टाकीतून 7 ते 8 गावांना नियमित पाणी पुरवठा. नागरिक संतप्त. दोषींवर कारवाईची मागणी. परभणीच्या कौसडी इथे रस्त्याची दुरावस्था. वाहन चालक त्रस्त. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त. तातडीने रस्ता करण्याची मागणी. बुलढाण्यात चोख पोलीस बंदोबस्तात खामगाव शहरातील अतिक्रमण काढण्याला सुरुवात. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस. हिंगोलीत नरसी नामदेव ते कडकी जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचं काम संथ गतीनं सुरू. वाहन चालकांना त्रास. तत्काळ काम पूर्ण करण्याची वाहन चालकांची मागणी. परभणीच्या पाथरी शहरात निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी 4थ्या दिवशीही आमरण उपोषण. नगर परिषद अंतर्गत कामाची चौकशी करून कारवाई करावी, नागरिकांची मागणी. सिल्लोडमध्ये सोयगाव आगारात 5 अत्याधुनिक बसचं लोकार्पण. आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते लोकार्पण. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. शिक्षण संचालनालयाकडून पहिली यादी जाहीर. 30 जूनला जाहीर होणार होती यादी. ती 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार. परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक. बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरातून विरोध. सरकारने कितीही सक्ती केली तरी 1 इंचही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक. महिलांकडून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन. तहसीलदारांकडून काम बंदचे आदेश. पवनचक्कीची कामे 5 दिवसांसाठी बंद. ठाण्याच्या येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा. प्रशासनाच्या वरदहस्ताने उशिरापर्यंत हॉटेल ढाबे सुरू. मुंबई हायकोर्टाकडून कारवाईचे आदेश. कल्याण डोंबिवलीत 1 जुलैला 7 तास पाणी पुरवठा बंद. संपूर्ण कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागात देखील राहणार पाणी बंद. महावितरणकडून अधिकृत पत्राद्वारे माहिती. बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यात तरवाडी गावात स्मशानभूमीची उभारणी. स्मशानभूमीकडे जाण्यास मात्र रस्ताच नाही. गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयासमोर पार पाडला अंत्यविधी. लातूर ग्रीन वृक्ष टीमचं आंदोलन. शहरातील वृक्षतोडीच्या विरोधात केला संताप व्यक्त. भिवंडीत वनविभागाच्या डोंगरावरील झोपड्यांवर कारवाई. नागरिकांनी केला प्रखर विरोध. पालिका प्रशासनाने कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती शांत. कल्याणमधील मेट्रोच्या कामात मराठी अमराठी वाद चव्हाट्यावर. सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नसल्यानं वाद. मराठी मुलांना कामावरून काढण्याची धमकी. शिवजनरल कामगार सेना आक्रमक. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पलटण इथून प्रस्थान ठेवणार. पालखी बरड या ठिकाणी मुक्कामी असणार. साताऱ्यात पालखीचा आजचा शेवटचा मुक्काम. इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखीचा आज दुसरं गोल रिंगण रंगणार. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा. हर्षवर्धन पाटील, महादेव जानकर उपस्थिती लावणार. रिंगणानंतर आज पालखी इंदापुरातच मुक्कामाला. बुलढाण्यात मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली नुकसानीची पाहणी. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस, मात्र शेतीसाठी मुसळधार पावसाची आवश्यकता. बुलढाण्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. दुबार पेरणीचं संकट, तर पावसानं हजेरी लावल्यानं उर्वरित भागातील पेरण्याही पूर्ण. भंडाऱ्यात जोरदार पावसाची बॅटिंग. मुसळधार पावसाने वातावरणात गारवा. समाधानकारक पाऊस पडल्याने शेतीच्या कामांना देखील वेग. वाशिम जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस. पुरामुळे कुकसा फाटा ते मांगूळ जनक मार्गाला फटका. मार्गावरील पूल आणि रस्ता गेला वाहून. मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागांना जोडणारी पैनगंगा नदी प्रवाहित. नदीचं पात्र भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पुण्यात मावळ इथे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची भात रोपांची लागवड सुरू. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे यंत्राद्वारे लागवडीची लगबग.
साकीब नाचनचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू. साकीब हा महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा मुख्य आरोपी. साकीब नाचनचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू. गोदावरी नदीपात्रात उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न. नांदेडच्या गोवर्धन घाट पुलावरील घटना. पत्नीच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात भरधाव कारने 3 ते 4 जणांना उडवलं. अपघातात दुचाकी स्वार आणि काही महिला जखमी. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये जंगल भागात सापडला नेपाळी तरुणाचा मृतदेह. परिसरात खळबळ. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. शेतात पेरणी करताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. चालकाचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील घटना. पुण्यात गाड्यांची तोडफोड. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत फोडल्या गाड्या. परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड. गुन्हे शाखेकडून अज्ञात टोळक्याचा शोध सुरू. अमरावतीत एसटी बसचा झाडाला धडकून अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात. चांदूर रेल्वे तालुक्यातील घटना. दुर्घटनेत 7 प्रवासी जखमी. बुलढाण्याच्या लोणारजवळ कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. हिंगोलीच्या केंद्रा बुद्रुक परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यात शेतीच्या वादात 3घांचा मृत्यू. पुतण्याने काकू आणि चुलत भावाची केली हत्या. आरोपी पुतण्याने विष पिऊन केली आत्महत्या. परभणीत तलवार बाळगणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. घटनेमुळे परिसरात खळबळ. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याची हत्या. कारने पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं. हत्येनंतर 6 हल्लेखोर पसार झाल्याची माहिती. पालघरच्या गिरगाव आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या. 9वीत शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. घातपातासाठी रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास अटक. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफची कारवाई. अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो याला अटक. अंकल याच्यावर होते 6 लाखांचे इनाम. बुलढाणा तालुक्यातील हतेडी ते धक्कादायक प्रकार. एका व्यक्तीने 2 मुलांसह भावाला केली मारहाण. भावाच्या पत्नीला देखील बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. चिपळूण पोफळीमधून पोलिसांनी 14,000 रुपयांचा गांजा जप्त करून एकाला घेतला ताब्यात. रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. परभणीत मन्नाथ नगर इथे घरफोडी. 52,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल. कराडमध्ये कोल्हापूर नाका परिसरात मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याची दादागिरी. महामार्गावर मालट्रक अडवून ट्रकच्या काचा फोडल्या. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. महामार्गावर पोलीस देखील गैरहजर. अकोला जिल्ह्यात 2 सराईत गुन्हेगारांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. आरोपींकडून 1,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार प्रकरण. फरार 2 शिक्षकांना गुन्हे शाखेकडून अटक. दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या रिक्षात गॅस भरणाऱ्या व्यक्तीला अटक. सुमारे 2,09,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. चंद्रपूरच्या चोरा येथील 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूचा अहवाल 2 आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना. आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे डॉक्टरांना आदेश. दहिसरमध्ये 12 वर्षीय मुलाला कचऱ्यात सापडले पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं. पिस्तूल पोलिसांच्या ताब्यात. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापुरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत फसवणूक. रिलायन्सच्या अधिकाऱ्याला 7,86,21,696 रुपयांचा गंडा. अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून 23 जनावरांना जीवनदान. 3 वाहनांसह सुमारे 23,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज रॅकेट प्रकरणी 4घांची चौकशी. कंपनीच्या प्लांट हेडसह 10 जणांना नोटीस. 1,13,00,000 रुपयांची 2.5 किलो रासायनिक पावडर जप्त. महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात धक्कादायक घटना. आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराच्या हत्येमुळे खळबळ. हत्येचं कारण स्पष्ट. नाशिकमध्ये दारुड्या मुलाची आई वडिलांकडून हत्या. त्रासाला कंटाळून उचललं पाऊल. आई वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज तस्करी प्रकरणी भंगार व्यावसायिकाची 8 खाती गोठवली. औषध कंपनीतून वेस्टेजमधून एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणी कारवाई. 4 मॅनेजरचे जबाब नोंदवले गेले.
कोलकात्यात विधी महाविद्यालयात विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. यातील एक आरोपी तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता. राजधानी दिल्ली हत्याकांडाने हादरली. आझादपूरच्या गीता कॉलनीत तरुणाची हत्या. स्कूटरच्या वादातून 17 वर्षीय मुलाची चाकूने भोगसून हत्या. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह 3घांना केली अटक. चंद्रपुरात आरटीई अंतर्गत शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी 445 जागा अद्याप रिक्त. उपलब्ध 1527 जागांपैकी 1072 विद्यार्थ्यांचा प्रवेश. बुलढाण्यात उद्योजकांसाठी विविध विषयांवर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेत 60 उद्योजकांचा सक्रिय सहभाग. छत्रपती संभाजीनगरात राज्यातलं सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर उभारलं जाणार. एसटी महामंडळाच्या खुलताबाद येथील 100 एकर जागेत खासगी भागीदारीतून सेंटर उभारणार. राज्यात एसटीचे एकूण 3 स्क्रॅपिंग सेंटर उभारणार. छत्रपती संभाजीनगरात 8 तासात 490 अतिक्रमणं हटवली. जालना रोडवरील केम्ब्रिज शाळा ते एपीआय कॉर्नर परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई. यवतमाळ शहरात नेल्लोर गँगचे 2 सदस्य जेरबंद. मंडळ अधिकाऱ्याची बॅग घेऊन पसार झालेल्या चोरांना पाठलाग करून अटक. शहरात मंडळ अधिकाऱ्याला लुटणारे 2 नेल्लोर गँगचे सदस्य अटकेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.